बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे। अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र भाजप हा मतदारसंघ सोडणार का हाच प्रश्न आहे। पाहूयात एक रिपोर्ट। सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी आता पत्र पाठवायला सुरुवात केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले वीर धवल जगदाळे आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी वरिष्ठ नेत्यांना साकडं घातलंय। प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना पत्र पाठवून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी गळ घालण्यात आली। आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्यात 3 पक्षाचं सरकार आहे आणि ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी सुटलेली आहे। त्यामुळे या लोकसभा मतदारसंघातून आदरणीय सुनेत्रा वहिनी पवारांना उमेदवारी मिळावी म्हणून आमची मागणी आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला दिला जाणार आहे आणि म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली बारामती मतदारसंघातून सुनेत्रा वहिनी यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी अशी आम्हा सर्वच कार्यकर्त्यांची मागणी आहे। कार्यकर्त्यांच्या मागणीवर अजित पवारांनी काय भूमिका घेतली ते आता पाहूया। फॉर्म भरायचा त्यांचा अधिकार आहे। पक्षाच्या बद्दलचा अंतर्गत निर्णय घेत असतो आम्ही। परवा दिवशी आम्हाला ह्या सगळ्या इलेक्शन कमिशनने निकाल दिलेला आहे। आम्ही फॉर्म भरायच्या आधी काही प्रमुख लोक एकत्र बसून आमच्याकडे पण वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी 7-8 लोकांनी मागणी केलेली आहे। आम्ही एकत्र बसून त्याचं नाव निवडू। भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता। 2019 मधील लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी कांचन कुल यांचा 1.5 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता। आता आगामी निवडणुकीत भाजप त्यांचा उमेदवार देणार की नाही असा प्रश्न निर्माण झालाय। राज्याचे आमचे नेते माननीय देवेंद्रजी केंद्रीय नेतृत्वाशी बोलून त्याच्या संदर्भातला जो निर्णय घेतील तो शिरसावंद मानून आम्ही पुढच्या काळामध्ये बारामती लोकसभेचा खासदार हा माननीय मोदी साहेबांना मतदान करणारा असावा, त्यांच्या विचाराचा असावा या दृष्टीनं प्रयत्न करू। लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी मान्य होईल की नाही हे आता पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल। सुमित सोनावणे, न्यूज 18 लोकमत, दौंड।